महामार्गावर टँकर उलटला, रासायनिक पेंट भात शेतीत मिसळल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान. मोरकरंजा शिवारातील घटना. उभ्या भात पिकासह बोरवेलजवळ रासायनिक द्रव्याचा फैलाव, नुकसान भरपाईची मागणी. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील अपघातांचे सत्र सुरूच असून मोरकरंजा शिवारात रासायनिक कच्चा कलर पेंट घेऊन जाणारा टँकर महामार्गालगतच्या भात शेतात उलटल्याची घटना घडली. या अपघातामुळे टँकरमधील रासायनिक द्रव्य शेतातील उभ्या भात पिकात पसरल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. अहमदाबाद येथून बंगळुरूच्या दिशेने जाणारा MH04 KU 0284 क्रमांकाचा टँकर मोरकरंजा शिवारातील महामार्गालगत असलेल्या शेतात उलटला. या शेतात शेतकरी जालू लालजी गावित यांनी उदरनिर्वाहासाठी भात पिकाची लागवड केली होती. मात्र अपघातानंतर टँकरमधील रासायनिक मिश्रित कच्चा पेंट शेतात पसरल्याने उभ्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे अपघात स्थळालगत शेताच्या सिंचनासाठी असलेल्या बोरवेल जवळही रासायनिक द्रव्याचा फैलाव झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रसायन जमिनीत मुरल्यास भविष्यातील पिकांवरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा आधार असलेले भात पीक डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी जालू गावित हवालदिल झालेत. या घटनेमुळे झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून संबंधितांकडून योग्य व पूर्ण नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. दरम्यान महामार्गालगत वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहन चालकांसह रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसत आहे. यामुळे या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन रासायनिक द्रव्यामुळे झालेल्या शेती व जमिनीच्या नुकसानीची पाहणी करावी, तसेच शेतकऱ्याला तातडीने मदत मिळवून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. जालूलालजी गावित रोनार मोरकरंजा हायवे लावीन मान जमीन है ये आणि त्या टँकर केमिकल का काय पोल्टे होता आखा केमिकल मा बात रोपला है त्या आखी नुकसान है गई आखरा नाम पसरी गई. हाँ तो माल है या कभी पासिप फिर भी खेती उपजी नहीं केमिकल है ये तो मान नुकसान भरपाई ही जगह जो जे तो टैंकर काढ़ा दिए है. कहाँ जा रहे थे जी? आनंद से आ रहा हूँ, गुजरात से. कहाँ जा रहे बेंगलोर थे? जा रहा, बेंगलोर. क्या है वो, इसमें क्या है? पेंट, कच्चा पेंट है. वो तो केमिकल दिख रहा है. पेंट कच्चा पेंट ये जैसे चुना है. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, पानबारा.